हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार। पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे। शॉर्ट जो ब्लॉग आहे म्हणजे मिनी ब्लॉग आहे ना, तो मी शक्यतो रोज टाकण्याचा प्रयत्न करत असते। फक्त लॉंग जे ब्लॉग आहेत ना आपले, तर ते आठवड्यातून 1-2 ब्लॉग येतील। तर सपोर्ट करा आणि समजून पण घ्या, कारण सध्या कामाचा खूप व्याप आहे आणि दर व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सांगतच असते। आणि आज मी जे आहे ना तर आखाड तळत आहे, तर म्हटलं चला थोडासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया। ज्या काही थोड्या क्लिप आहेत त्या मी शेअर केलेल्या आहेत आणि म्हटलं चला काही का होईना आपल्या व्लॉगमध्ये छान असं मस्त बनवूया, की ज्यामुळे कसं आता आखाड्याचे थोडेच 2-3 दिवस राहिलेले आहे। तर तुम्ही सुद्धा जर तळेल नसेल तर नक्की तळा आणि देवीला लक्ष्मी आईला निवद घेऊन जा। तर तुम्ही कसं तळतात, तुम्ही म्हणजे काय काय निवदाला नेतात ते नक्की सांगा आणि मी काय काय करते ते सुद्धा पूर्ण ब्लॉगमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। आणि तुमची सुद्धा ज्या पद्धती असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा। नेक्स्ट टाईम मला त्याचा उपयोग होईल, किंवा अजून 2 दिवस आहेत तर तेव्हासुद्धा मी तळून घेऊन जाईल। तर मी ना पुऱ्या तळलेल्या आहेत बघा, आणि छान अशा मस्त कुरड्या पण तळलेल्या आहेत आणि भाजी वगैरे आणलेली आहे, सगळं निवडून वगैरे ठेवलेलं आहे। पण अगोदर म्हटलं चला पुऱ्या कसं निवदाला देवीला भरपूर निवद करावं लागतात ना, त्यामुळे पुऱ्या तळायला भरपूर वेळ गेला। तर थोडा आपली दीदी व्हिडिओ घेत आहे आणि मग मला एकटीला व्हिडिओ घ्यायला पण जमत नाही। स्टँड लावलं ना तर आपलं किचन छोटं आहे, तिथं लावायला जागा पुरत नाही। म्हटलं चला थोड्या क्लिप आहेत ते घेऊया आणि मस्त छान अशा मी पुऱ्या तळलेल्या बघा। आणि होतं कसं माहिती का, काही पुऱ्या म्हणजे खूप टम फुगात्यात आणि काही एकदम चपट्या होत्यात आणि घाई गडबडीत असंच होत असतं। आणि पुऱ्या तर नाही, पण मला हे बघा 2-3 भाज्या केल्या, मी स्वयंपाक केला, चपात्या केल्या, मटकीची भाजी केली तुमच्या दादूला सुकी भाजी केली त्याला टिफिनला, पुऱ्या तळल्या आणि नंतर आहे ना कुरड्या वगैरे बघा भजी तळले आणि छान अशी मस्त कोथिंबीरीची भाजी तळली आहे। आणि आपली दीदी आहे बघा, तर हाय म्हणतीये। आणि देवपूजा केली ना तू? आता आमची देवपूजा झाली आणि आता आम्हाला जायचं रेणुका मातेला। तर आता म्हणजे 12 वाजले, खूप घाईमध्ये आवरते। आता स्वयंपाक झालाय, होत आलाय आणि मी आता धुणं धुतलं, फरची पुसते, देवपूजा झाली। तर हे बघा आवरलंय माझं आणि चाललंय मी देवीला निवद घेऊन आणि सगळी तयारी झाली। तरी अजून फरच्या राहिलेल्या आहेत आणि काही कपडे राहिलेले धुवायचे। आणि तुम्हाला देवपूजा सगळी झाली, दीदीनं केली, त्याचे व्हिडिओ दाखवते मी। अशी देवपूजा केली आपल्या दीदीनं आणि आता खूप घाई झाली। ह्या बघा सामान सगळं घेतलेलं आहे, याच्यात निवद आहे, हे सगळं घेतलेलं आहे आणि बाहेर तुळशीला सुद्धा निवद ठेवलेला आहे। आणि मी अशी तयार झाली आहे आणि ही साडी मला माझ्या मावशीने घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते दीदीकडं। दीदीचं आवडतं ह्या बघा दीदीकडे बघ, किती सुंदर दिसते। हा आता ड्रेसला ह्या बघा मशीन इथं फिटिंग केली। आणि काय झालं माहिती का, माझ्याकडून आहे ना त्या दिवशी मी खुर्चीवर बसले, ती खुर्ची तुटली आणि बरं झालं थोड्यावर वाचले मी, नाही हातपाय मोडला असता। आणि हे बघा किचनचा लुक दाखवते मी तुम्हाला, लाईट लावते आधी। हे बघा आपलं किचन, हे बघा भांडे वगैरे एवढे झाले घासून, सगळा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे। ना बेड मग तुम्हाला राडा दाखवते पसारा बेडचा, कारण ना सगळं तसंच राहिलेलं आहे, काही घाल। हे बघा इंडियन वाले इथं गोरी आपल्या उष्णता ह्या एवढ्या सगळ्या साड्या काढल्या, मला ब्लाऊज बसाना, मग फायनली ही साडी घातली मी। काय तुमच्या दादांचा फोन बोलते आणि तिथे गेल्या टीव्हीच्या तिथं गेल्यावर दाखवते आणि कसं दीदीचं लोक कसं गावाला मग तिथे गेल्यावर दाखवते। आणि आपली दीदी बघा किती सुंदर दिसत आहे, छान असा मस्त ड्रेस घातलेला आहे। आणि थोडंसं बाहेर आलो होतो, माझी जी फ्रेंड आहे ना त्यांचं घर आहे हे, म्हणजे जुनं घर आहे आणि तिथं गेलो होतो आम्ही। आणि दीदी आम्ही बघा, मी बसली होती घरामध्ये
आणि दीदीचं चालू होतं बाहेर व्हिडिओ शूट करायचं काम. इतकं छान वातावरण होतं, झाडं वगैरे एकदम असं मोकळं आणि गावाकडे गेल्यासारखं फील होत होतं. आणि दीदी इतकी सुंदर व्हिडिओ काढत होती ना, म्हटलं चला ह्यासुद्धा क्लिप शेअर करूया. कारण ड्रेस बघा दीदीचा किती सुंदर दिसतोय ना. आणि म्हणजे हा ड्रेस तिचा मी ना पहिल्यांदा असा हा ड्रेस आहे की तिला चांगला भारीतला ड्रेस घेतला. आणि इथून पुढे मी तिला जरा थोडे चांगले ड्रेस घ्यायला सुरुवात केली होती. आणि दीदी इतकी खुश आहे ना, तिला हा कलर पण खूप आवडतो आणि पर्पल कलर म्हणजे तिचा एकदम फेवरेट आहे. आणि मग आता आम्ही निघालोय. तर बघा साडी वगैरे एकदम व्यवस्थित नेसलेली आहे. तर लवकरच मी तो सुद्धा ब्लॉग शेअर करणार आहे. एकदम चापून चोपून कशी साडी नेसायची, काठपदरची साडी असल्यावर की तब्येत जास्त असली तरी अजिबात फुगत नाही, काही नाही. आणि म्हणजे दिसताना सुद्धा छान दिसते आणि तब्येत सुद्धा कमी वाटते. तर बघा आता आम्ही आलो आहोत इथं देवीला लक्ष्मी आईच्या मंदिरात निवद घेऊन. आणि बघा हा सगळा मंदिर जे आहे ना, देवीच्या मंदिराचा परिसर आहे. छान असं मंदिर पण आहे. आणि मी दीदीला म्हणत होते इथं असा व्हिडिओ घे तू, देवीचं मूर्ती वगैरे एकदम छान प्रसन्न होती. आणि आपली दीदी बघा किती सुंदर दिसते ना. आणि मी तिला ह्या ड्रेसमध्ये आणि ह्या लुकमध्ये मला तर मी म्हटलं दीदीला खूप छान दिसते. आणि आता इथं कशी थोडीशी आता आखाड महिना म्हटलं गर्दी असतेच, बायका वगैरे देवीला निवद घेऊन येत असतात. आणि मग गर्दी असल्यामुळं कसं अगोदर मी म्हटलं सगळ्यांची पूजा होऊ द्यावा, आपली निवांत अशी पूजा करावा. आणि छान अशी मस्त पूजा वगैरे केली. आणि हा जो डबा आहे ना, तर यामध्ये मी निवद वगैरे घेऊन गेलेली होते. आणि आता इथं मस्त छान अशी पूजा केलेली आहे. आणि एकदम मस्त मोकळं दर्शन झालं आमचं. आणि तुम्ही सुद्धा देवीचं दर्शन घ्या. आणि तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा, अजून सुद्धा खूप छान ब्लॉग आहे. अजून आम्ही पुढं पण अजून एका देवीला गेलेलो आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. खूप छान गंमत आली, इतकं मस्त वाटलं ना की म्हणजे असं नाही का, असं मैत्रिणी वगैरे मिळून गेले ना तर छान वाटतं. आणि झाले आहे आता माझी इथं पूजा वगैरे करून सगळी साधं सिंपल निवद वगैरे सगळे देवीजवळ ठेवलेले आहेत. घरूनच निवद तयार वगैरे करून आणलेले होते डब्यामध्ये भरून. आणि आता इथं देवीला निवद ठेवले. आणि दीदीला म्हणलं तू सुद्धा पाय पड, नारळ वगैरे सगळं घेतलेलं होतं. दीदी म्हणे मम्मी मला नारळ फोडायचं. म्हटलं ठीक आहे, तू का फोडी ना. आणि मुलांना कसं, मुलींना आवडतं असं गोष्टी करायला. तर दीदी आपली नारळ फोडत आहे. ठेव. नाही काही नाही ठेवायचं. चल.
आणि बघा आपली दीदी किती छान अशी मस्त गाडी चालवते आणि ते पण एकदम कॉन्फिडन्समध्ये. आणि मी जास्त ती गाडी वाचली मी व्हिडिओ घेत नाही, एकदम थोडासा क्लिप घेतला. म्हटलं चला थोडंसं शेअर करूया दीदी कशी गाडी चालवते काय नाही. आणि मला गाडी येते पण मी काही चालवत नाही. त्या आल्या हा नारळ देवीला आलोय आता मी इथं. छान असं मस्त देवीचं दर्शन झालेलं आहे बघा मस्त. आणि छान पण वाटलं. आणि कसं आतमध्ये मंदिराचं मला असं वाटतंय काम चालू आहे त्यामुळे मूर्ती बाहेर आहे. आणि बाहेर आम्ही बघा असे सगळे इथं निवद वगैरे ठेवतात आणि भरपूर बायका येतात आखाड्यामध्ये, सगळेच येतात निवद वगैरे घेऊन. तर मग माझी पण इथं पूजा वगैरे चालू आहे. आणि छान असे मस्त इथं देवीला रेणुका मातेला पण मी निवद ठेवले. आणि तुम्ही हे मंदिर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असणार आहे, कारण दरवेळेस नवरात्रामध्ये आम्ही इथं येत असतो आणि छान असं कार्यक्रम वगैरे इथं होतो. तर मग तुम्हाला मी ना आता इथं दर्शन वगैरे झाले ना तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पुढं पण अजून खूप असं छान आणि मस्त व्लॉग आहे. तर इथं आता दर्शन वगैरे झालं, नारळ वगैरे फोडायचं आहे. आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा बोलते मी. हळूच फोड, लय नको जोर, नीट धर ना सर. चाललो आता घरी. निघल्या बघ गाड्या सगळ्या गेल्या. आणि मला खरंच खूप छान वाटतं की माझी दीदी खूप अशी छान मस्त गाडी चालवते. आणि मी तिला सांगत असते हळूहळू गाडी एकदम हळू मापात व्यवस्थित गाडी ट्रॅफिक रूल पाळून चालते. तर आलो घरी बघा, दीदी आली. आम्ही आलो देवाचं दर्शन घेऊन आलो. मस्त छान असं दर्शन झालंय आमचं वालं. आता आम्हाला भूका लागली, आता बसतो आम्ही जेवायला. आणि घरी आलो इतकी भूक लागली, वाढून घेतलं आणि पटकन जेवायला बसलो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय.